कॅम्प पुण्यातला एक ऐतिहासिक भाग. कॅम्प नाव ऐकलं की लगेच आठवतात ब्रिटिश काळातील इमारती, हेरिटेज आर्किटेक्चर, आयकॉनिक बेकरीज, इटरीज आणि जुन्या शॉप्स. आजही इथल्या छोट्या गल्लींमध्ये बेकरीचा आणि खाण्याचा ताजा सुगंध असतो. आज आपण जाणार आहोत कॅम्पमध्ये. क्रिसमसच्या या महिन्यात डिसेंबरच्या शांत सकाळी कॅम्पमध्ये एक स्लो मॉर्निंग सायकल राईड कशी वाटते ते अनुभवायला. आपली सायकल राईड सुरू झाली डिस्ट्रिक्ट कोर्ट मेट्रो स्टेशन पासून. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं हे मेट्रो स्टेशन बघितलं की क्षणभर फॉरेन मध्ये असल्यासारखा फील येतो. आता तू ऑनलाईन तिकीट काढतोय का? येस, आता त्यांनी एक ऍप पण बनवलंय, इंटरफेस मोबाईल थ्रू आपण करू शकतो. सो तिथे क्यू वगैरे अवॉइड करून जाऊ शकतो. सो आणि यात ऑनलाईन मध्ये थोडा डिस्काउंट पण दिसतोय. रेग्युलर तिकीट 15 रुपीज, पण ऑनलाईन जर घेतलं तर 10.5 पर हेड. ओके, सो लेट्स. थोड्याच वेळात आम्ही बन गार्डन मेट्रो स्टेशनला उतरलो आणि पुढचा प्रवास सायकलवरून कॅम्पच्या दिशेने सुरू केला. अचानक एक गोष्ट नजरेत आली. रस्त्याच्या एका कडेला जुनं विधान भवन आणि दुसऱ्या बाजूला तयार होणारं लक्झरी टॉवर. एकीकडे हेरिटेज, इतिहास व दुसरीकडे आधुनिकता. दोन्ही बाजू मिळून पुण्याची ओळख सांगत होत्या. कॅम्पच्या रस्त्यांवर पोहोचलो तेव्हा एरवी गजबजलेले रस्ते आज शांत आणि रिकामे दिसले. सकाळचं कोवळं ऊन रस्त्यांना आणखीनच मोहक बनवत होता. दुकाने उघडायला सुरुवात झाली होती. फेरीवालेही यायला लागले. ते बघून वाटलं कॅम्प हळूहळू जागं होत आहे. मग आम्ही ठरवलं MG रोडवरील प्रसिद्ध इटरीमध्ये एक छोटासा पिट स्टॉप घ्यायचा. ऑर्डर आलेली आपली, कुठली आली ऑर्डर? एक्सपेक्टेड नव्हतं एवढ्या लवकर. ब्राऊन चटणी आहे. हा चिकन कुठला ऑर्डर केला होता? बटरी चिकन. बटरी चिकन, देन हॉट चॉकलेट, हॉट टी, आणि हा चीज मेयो ओजी, क्लासिक ओजी चीज मेयो सँडविच. कॅफेमधून बाहेर पडत असताना राजच्या नजरेत एक वेगळाच नकाशा आला. त्या नकाशात पूना असं नाव दिसत होतं आणि शनिवारवाडा परिसराला पेशवाज कॅसल असा उल्लेख होता. पर्वतीला परबती असं लिहिलेलं दिसलं. जिमखाना, असेंब्ली रूम्स, चर्चेस, क्लब्स आणि सिनगोग्स हेही तिथे चिन्हांकित केलेलं दिसलं. गणेशखिंड रोड, बोटॅनिकल गार्डन, दापुरी स्टेशन असेही उल्लेख आढळले आणि ती रेल्वे लाईन अजूनही अस्तित्वात आहे. हॅरिस ब्रिज हा सगळ्यात जुना पुलांपैकी तिथे एक दिसला. किरकी परिसरात बरॅक्स, आर्सेनल आणि स्मॉल ॲम्युनिशन फॅक्टरी अशा नोंदी दिसल्या. तर कळस गाव आणि बंध जिथे आपण मेट्रोने उतरलो त्याचाही उल्लेख होता. येरवडा जेल, फिट्सगिराल्ड ब्रिज आणि गोल्फ कोर्स हेही दिसले. कॅम्पचं नियोजन इतकं व्यवस्थित होतं की काही लोक त्याला मिनी लंडन असं म्हणत असत. अशी उत्तम माहिती राजने दिली. जर कधी मार्झोरीनला आलात तर हा नकाशा नक्की पहा. पुण्याचा इतिहास समजण्याचा एक वेगळाच अनुभव मिळतो. सायकलिंग करत आम्ही ईस्ट स्ट्रीटवर पोहोचलो आणि कयानी बेकरीमध्ये एक छोटासा शॉपिंग ब्रेक घ्यायचं ठरवलं.
लवकर आलेलो तरी आज जाण्यासाठी आधीच रांग लागलेली पाहून आश्चर्य वाटलं. इथेही सजावट पाहून क्रिसमस जवळ आली आहे याची जाणीव होत होती. गर्दी लक्षात घेऊन पटकन आम्ही आमची शॉपिंग उरकली. सोबत आम्ही फॅमिलीसाठी मावा केक, ब्रेड, स्पॉन्ज केक आणि आयकॉनिक श्रूजबरी बिस्किट्स घेतले. तेवढ्यात राज म्हणाला, आणखी एक बेकरी आहे इथे जवळच जिच्या श्रूजबरी बिस्किट सुद्धा प्रसिद्ध आहेत. MG रोडवरील एका छोट्या लेनमध्ये असलेल्या रॉयल बेकरीमध्ये आम्ही थांबलो. तिथलेही श्रूजबरी बिस्किट्स कम्पॅरिझनसाठी घ्यायला. गार्डन वडापाव अजून आहे का हे फक्त पाहण्यासाठी आम्ही आलो आणि नव्यानेच ओपन झालेल्या गार्डन वडापाव अँड कॅफेमध्ये थांबलो. पोट भरलेलं असून सुद्धा वडापावची क्रेविंग आम्हा दोघांनाही रेजिस्ट झाली नाही. आपका भी साइकिल में इंटरेस्ट है क्या? हाँ, तो ये एक्चुअली इलेक्ट्रिक साइकिल है. दोनों आप नॉर्मल साइकिल भी चला सकते हो और इसको यहाँ पर मोटर होती है. ये मोटर यहाँ से आप रेस करके भी चला सकते हो. तो सिर्फ ये बैटरी चार्ज होके सिर्फ इस पे चलाया तो 25 किलोमीटर जाती है. ठीक है, एक चार्ज में 25 से 40. और पेडल और ये कंबाइन करके चलाया तो 70 to 75 किलोमीटर चलती है गाड़ी. और ये बंद करके आपको जितना चाहिए उतना वो चला सकते हो. अभी अगली बार दे देंगे, चलेगा 2 साल के अंदर अंदर. हाँ. सायकल म्हणलं की प्रत्येकाच्या मनात काहीतरी आठवण, एक नॉस्टॅल्जिया नक्कीच असतो. आणि जेव्हा लोक इलेक्ट्रिक सायकल पाहतात तेव्हा ती कशी काम करते हे समजून सांगताना खरंच छान वाटतं. साधारण 12:30 वाजले होते. परतीचा प्रवास सुरू केला. आता शेवटचा पुश होता. कॅम्पपासून 2.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या कसबा मेट्रो स्टेशन पर्यंत पोहोचायचा. कसबा पेठ मेट्रो स्टेशन इतकं सुरेख बांधलेलं आहे की शहराच्या अगदी मध्यभागी इतकं मोठं अंडरग्राऊंड स्टेशन आहे हे कळूनच येत नाही. कसबा टू दापोडी हे आपलं 2 तिकीट्स बुक केले. आपल्याला मेट्रो चेंज करायची आवश्यकता नाही. आपल्याला डायरेक्ट दापोडीला आपण PCMC च्या रूटला उतरू शकतो. तिथून दापोडी टू डायरेक्ट घरी. दापोडीवरनं किती 10 मिनिटं लागतात. दापोडीवरून साधारण एक 10 मिनिटं रोडनी किंवा सांगलीतून गेलं. दापोडी मेट्रो स्टेशनला पोहोचलो तेव्हा स्टेशनचे मॉडर्न आर्किटेक्चर पाहताच सगळा थकवा क्षणात विसरून गेलो. पुन्हा एकदा जाणवलं, पुण्यात हेरिटेज आणि डेव्हलपमेंट दोन्ही एकत्र नांदतात. एरवी सायकलवर लांब वाटणारा हा प्रवास मेट्रोमुळे खूपच लहान वाटला. आणि मग सुरू केला शेवटचा पुश, दापोडी आणि सांगवी मार्गे औंधकडे. घराजवळ पोचलो तेव्हा एक गोष्ट ठळकपणे जाणवली. आज आपण एकाच शहराच्या 2 वेगवेगळ्या बाजू पाहिल्या होत्या. पुणे किती बदललंय, किती वाढलंय हे त्या प्रवासात कळलं. सायकलमुळे हा बदल हळूहळू शांतपणे अनुभवता आला, जो आपण कार किंवा बाईकवर बहुतेक वेळा लक्षातच घेत नाही. राजने आणि मी शेवटी एकमेकांना निरोप दिला आणि मनात एकच आशा ठेवली की कधीतरी हे शहर पुन्हा एकदा सायकलचं शहर बनेल, जी एकेकाळी या शहराची ओळख होती.